श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुषाची लक्षणे. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्यातला म्हातारा, पुरुषाला पुरुष, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्याच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो सहज अवस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात. आणि ते जी जी कर्मे करतात ती भगवंताच्या प्रेरणेने आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्या पासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो. पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्यात नाचते ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल. मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुनेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरं कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठे ध्यानात येते. उगीच विचार करत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. चमत्कार करणे हे संतांचे लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमणाचे श्लोक 92. निरूपण. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे, हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी नाम पिसे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी अनेक ठिकाणी नाम साधनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. अस्थिर आणि अशांत मनाला स्थिर करण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. वाल्ल्या कोळ्यासारखा दरोडेखोर असो, अजामेळासारखा पापी मनुष्य असो किंवा पिंगलेसारखी वारांगणा असो, नामाच्या साह्याने निर्दोष होऊ शकतात. म्हणजे आम्ही कोणतेही पाप करायला मोकळे असा होत नाही. भक्त प्रल्हाद, ध्रुव यासारखे थोर भक्तांची उदाहरणे समर्थांनी दिली आहेत.
भगवान शंकर तर सतत श्रीरामाच्या नामात मग्न असत. हनुमंतासारखा बुद्धिमत्ता वरिष्ठम देखील सतत नामात मग्न असलेले दिसतात. संतांची चरित्रे बघितली तर ते सतत नामातच दंग असलेले दिसतात. नामाचा महिमा अगाध आहे. देहातील सर्व दोष पार जाळून टाकण्याचे सामर्थ्य या नामात आहे. या देहामध्ये वसलेले विकार अनेक जन्माचा फेरा करून आल्यामुळे याचा एक डोंगरच तयार झाला आहे. या डोंगराचा अडसर हाच की ज्ञानाचा प्रकाश जीवापर्यंत पोहोचत नाही. सतत अज्ञानात जगणाऱ्या या जीवाला हा डोंगर फोडण्यास नाम हेच उत्तम साधन आहे. महादोषांचे पर्वत या नामाने नासून जातात. सदाचार तसेच नीती असे सद्गुण ज्याच्या नित्यचिंतनाने अंगी बाणतात त्या नामाचा घोष अत्यंत आदराने करा असे समर्थ सांगतात. सतत नामाचा घोष केल्याने ते शरीर पुण्य स्वरूप होते. संत सतत नाम घेत असत. त्यांचे स्तवन करताना समर्थ दासबोधात म्हणतात, संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी, संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीजे माहेर, सायोज्य मुक्तीचे. सतत नामाचा घोष करणाऱ्या संतांचे अंतःकरण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच होय असा समर्थ त्यांचा गौरव करतात. ज्याचे अंतःकरण विशाल हरी एक विठ्ठल नामघोषे संतोष. सदैव भगवंताचे चिंतन केल्याने भगवंत संतुष्ट होतो. म्हणून भगवान शंकरासारखे हरिनामाचे राम पिसे लावून घ्या असे समर्थ या ठिकाणी सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 10. रविदासांनी भक्तीचे आर्त आणि हळवे काव्य लिहून एका विशिष्ट रागात गायले सुद्धा. त्यांनी सहज समाधी लावून परमेश्वराची भक्ती करून शेवटच्या क्षणापर्यंत संसाराला त्याज्य न मानता चालविला. त्यांनी संसार करून परमार्थ साधला होता. का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार, रविदास खोजा दिलपना तो मिलिया दिलदार असा अगदी सोपा साधा परमार्थ प्राप्तीचा मार्ग लोकांना सांगितला. त्यांनी मनाच्या शुद्धीवर जास्त भर दिला. ते म्हणतात, मन चंगा तो कठवती में गंगा. मन स्वच्छ निर्मळ असेल तर सगळीकडे परमेश्वराचे अस्तित्व जाणवते. सायंकाळच्या वेळी अंगणात लोणादेवी सडा टाकून स्वच्छ करायची. मग रविदासांचा सत्संग सुरू व्हायचा. झोपडीसमोर गर्दी व्हायची आणि रविदासांच्या मंजूळ वाणीतून शब्द बाहेर पडायचे. मनुष्य मनाच्या साक्षीने खरे खोटे जाणू शकतो. सत्याचा शोध माणसानेच घ्यायला हवा. पण परमार्थाची प्राप्ती हा खरा जीवनातला आनंद. परमात्मा सिंधू स्वरूप आहे तर आत्मा त्यातील बिंदू आहे. त्या दोघातील मिलन म्हणजे खरा आनंद. रविदासांचे ध्येय होते ईश्वर प्राप्ती, समाज जागृती, दंभ, पाखंड, जातीयवाद, भेदभाव याविरुद्ध आवाज उठवणे. त्यांचे म्हणणे होते, ईश्वर सर्व ठाई चराचर, प्राणी मात्रात सर्व भूती सर्व व्यापक आहे. ते रामनामाचा जप नेहमी करीत. ते म्हणतात, राम हा अयोध्येचा राजा नव्हता, दशरथाचा पुत्र नव्हता, सीतेचा राम नव्हता, तर तो आत्माराम होता. तो राम मला सद्गुरूच्या कृपेने मिळाला, माझा सखा बनला. रविदास एकेश्वरवादी होते. त्यांच्या मुखात अनेक देवांची नावे येत, पण चराचरामध्ये सामावलेल्या, व्यापलेल्या, विश्वरूपाने साकार झालेल्या, निर्विकार, निराकार, निर्गुण, निर्भय अशा आनंद स्वरूप परमात्मा परमतत्वाचे पूजक होते. त्या परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी पवित्र आहे. इथे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य पवित्र आहे. जन्माचे कोणीच अपवित्र, अस्पृश्य नाही. मनुष्य आपल्या कर्माने आणि दुराचाराने अपवित्र, नीच होतो.
त्याचा दाखला देत म्हणतात, रविदास जन्म के कारण होत नको नीच, नको नीच करी डारी है ओछे काम की नीच. मनुष्य जन्माने लहान किंवा उच्च नीच होत नसून तो वाईट कामाने नीच होतो. रविदासांनी वैयक्तिक गुणवंतेला जास्त महत्त्व दिले. सर्व दुःखांचे मूळ जात आहे हे त्यांनी अनुभवले होते. जातीयताच भेदभाव आणि विषमता निर्माण करते. जात पात के फेर मही उरजी, रहई सब लोग, मनुष्यात कु खात हई, रविदास जात का रोग. जातीपातीच्या फेरात सापडले आहे, त्यामुळे भारतातील समाज एक संघ राहिला नाही. जोवर जातीयता संपणार नाही तोवर एक संघ समाजाची निर्मिती होणार नाही. भारत देश अनेक वर्षे गुलामगिरीत राहण्यास मुख्य कारण जातीपातीच्या भिंती या श्रेष्ठ कनिष्ठ वादातूनच हा भेद निर्माण झाला आहे. जन्मतःच ब्राह्मण उच्च असल्याचे ढोंग त्यांनी उघड केले. त्यांच्या श्रेष्ठत्वाला त्यांनी आव्हान दिले. जन्माला आलेला माणूस ब्राह्मण असूनही दुराचारी असेल तर त्याला ते अपवित्र मानत. तो कोणत्याही दृष्टीने पूज्यनीय नाही. आणि एखाद्या नीच जातीत असूनही सत्कर्म करीत असेल तर तो पूजनीय आहे, असे रविदासांचे म्हणणे होते. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो हुवे गुणपरलीन. धर्माचे मूळ असलेल्या चतुर्वर्ण व्यवस्थेवरच एका नीच जातीच्या कडून हल्ला केला की त्या काळाच्या कर्मठ ब्राह्मणांना झोंबले. आपले श्रेष्ठत्व आणि धर्माची पकड कायम ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी प्राणघातक हल्ले रविदासांवर केले. रविदासांना कित्येक कठोर परीक्षामधून जावे लागले. त्यांची निर्मळ भक्ती असल्यामुळे ते यशस्वी झाले आणि भक्तीतून जी शक्ती जन्मास येईल, आपली किमया दाखवील, लोक तिला चमत्कार समजत. रविदासांनी ठाई ठाई दाखवले ते सर्वसामान्यांच्या बुद्धीपलीकडचे असायचे. संत रविदास केवळ चमत्कारिक संत नव्हते, तर त्यांनी आपल्या लेखणीद्वारे अभंग, दोहे, खरी देवपूजा, सत्याची अनुभूती, गुरूची आवश्यकता, सद्गुरूचे लक्षण, सत्संगाचे महत्त्व, नाम, भक्ती, नामस्मरण, प्रभुनामाचे महत्त्व, प्रेमभक्ती, प्रभुभक्ती, मन, कर्मबंधन, कर्मकांडाचे खंडन, पाळणा, ओव्या अशा विविध विषयांवर काव्यरचना केली. त्यांनी कर्मठवादी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम अंतिम क्षणापर्यंत केले. या कर्मठ्यांचा छळ सहन करत लोक जनजागृतीच्या सामाजिक आणि धार्मिक आंदोलन समर्थपणे चालवले. त्यांनी आंतरिक शुद्धतेवर व मनाच्या पावित्र्यावर जोर दिला. सगुण निर्गुण भक्तीचा उत्तम समन्वय साधला. कर्मठ ब्राह्मणांच्या पाखंडी व्यवस्थेला आव्हान देणारा एक अस्पृश्य जातीत जन्माला आलेला माणूस हा या भारताचा राजगुरू, महाज्ञानी, महाऋषी, युगप्रवर्तक, संत श्रेष्ठ, संत सम्राट आणि धार्मिक क्रांतीचा सेनानी बनला. भक्तीच्या उंच शिखरावर पोहोचलेल्या रविदासांची अमृतवाणी ऐकायला दूर दूरचे लोक येऊ लागले. त्यांची चहूकडे पसरलेली कीर्ती पाहून काशीतील ब्राह्मणांच्या मनात त्यांचे विषयी द्वेष निर्माण झाला. येथे मावाच कल्याणी मावदाती जनेभ ब्राह्मण राजन्याभ्या 21 शूद्राय चर्याय चरणाय. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.